रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नाही, वंश विचारला नाही. मी फक्त आणि फक्त हा माझ्या मतदारसंघाचा नागरिक आहे, हा भाव ठेवून काम केलं. एवढंच नव्हे, देशातून कोणीही मला काम सांगितलं, हमदर्द समजून माझ्याकडे आला तर मी कधीच त्याला सरदर्द समजलो नाही. काँग्रेसच्या पक्षाचे नेतेही आले तरी मी काम केलं. हा माझा साधा प्रश्न. कोणी म्हणतात सहानुभूती इतके वर्ष असले तर मग ठीक आहे, माझं बिघडणार नाही. सहानुभूती, तुम्ही जर आज सहानुभूतीवर मतदान कराल, विकासावर करणार नाही, तर मग 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 तास 59 मिनिट मग तुम्हाला तुमची सहानुभूती करावी लागेल. तुम्ही विकास कामाच्या तुलनेने मतदान करा. तुम्हाला वाटलं की सुधीर मुनगंटीवार हा विकासच करू शकत नाही, तर मला मतदान नको आहे. विकासासाठी करा की मी पूर्ण शक्तीने विकास करू शकतो. राज्य सरकारचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीशी उभा राहील, केंद्र सरकारचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि जर तुम्हाला वाटतं की मला जातच पाहिजे आहे, तर मग मला वाटतं की आज तरी समाजामध्ये जात पाहिली जात नाही. एखादा पेशंट एखाद्या जातीचा असेल तो असं म्हणतो का की डॉक्टर जातीचा असेल तरच मी जाईल? एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तो असं म्हणतो का की मी समोसा 1 प्लेट ऑर्डर देताना पहिले तो समोसा बनवणारा माझ्या जातीचा आहे की ते पाहिजे? मी माझ्या मुलाला शिक्षणासाठी पाठवताना मी असा विचार करेल की हा माझ्या जातीचा असेल तरच शिकवेल. मला वाटतं की जर आम्ही जात या ठिकाणी पाहत नाही तर निवडणुकीमध्ये चूक होणार नाही. आणि हे पब्लिक आहे, सब जानती आहे. माझ्यापेक्षा जर समोरच्या उमेदवारांनी पहाड उभा केला असेल विकासाचा, माझं काहीच मत नाही. 4 वर्ष तेही खासदार होते, तुम्हीही 2 वर्ष 8 महिने सत्तारूढ पक्षाचे आमदार होते, मी तर 2ही वर्ष व्हायचे आहे. मला वाटतं की लोकांनी विकासावर मतदान करावं. आणि मीही खात्री देतो की तुम्ही मला मतदान केलं तर या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी, या मतदारसंघाला देशातला उत्तम मतदारसंघापैकी एक मतदारसंघ करण्यासाठी मी जीवाची बाजी घेऊन काम करेन, एवढंच सांगतो. आता निर्णय ईश्वराचा अंश असणाऱ्या मतदारांवर आहे. मला हा ईश्वराचा अंश असणाऱ्या मतदारांनी गोड प्रसाद दिला, खारट दिला, कडू दिला, तुरट दिला तर तुम्ही आनंदाने स्वीकारेल. कारण मी 16 मार्च 1995लाच घोषणा केली की विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. हम जीत का गर्व नहीं मनाएंगे, हार पे शर्म नहीं करेंगे. विजय हुआ तो मतदाताओं को समर्पित, हार हुई तो उनको ही समर्पित. नाना पटोलेंनी म्हटले की भाजपनं धनगर आरक्षणाचा वायदा केला होता, मात्र वनवासी कल्याण आश्रमानेच धनगर आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली. नाही, मला वाटतं की बेताल वक्तव्यावर काही प्रतिक्रिया द्यायची आहे को? मला सांगा, 55 वर्ष देशात सरकारमध्ये होते, 50 वर्ष राज्यात सरकारमध्ये होते आणि 2 वर्ष 8 महिने नाना पटोलेंचं सरकार महाराष्ट्रात होतं. का नाही केलं? साधा तुम्ही या विषयावर भाष्यही केलं नाही 2 वर्ष 8 महिने. नुसतं मोदीजींवर टीका करायची. आणि बॉम्बे टू गोवा चित्रपटात तो एक पात्र आहे बाबा पकोडा, तेवढंच मोदीजींना शिव्या देणे. याच्याशिवाय तुम्ही काय केलं? तेव्हा तुम्ही काय झोपी गेले होते? म्हणजे कुंभकर्णांनी सुद्धा मनात म्हणावं रिश्ते में हमारे बाप लगते हैं, आणि आज तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता. अशा लोकांवर काय प्रतिक्रिया द्यायची? यांना पॉलिटिकल अल्झायमर झालाय. यांना आठवण राहत नाही, ना जनतेची आश्वासनं आठवण राहत, ना स्वतः काय कामं करावी हे आठवण राहत नाही. त्याच्यामुळे मी काय प्रतिक्रिया देणार आहे? आता ते धनगर बांधवांना फूस लावण्यासाठी असं बोलतात, पण त्यांनाही समजतं ना, धनगर बांधवांची स्मरणशक्ती चांगली आहे. आम्ही योजना दिल्या आणि पुढेही धनगर बांधवांच्या प्रत्येक गोष्टीसाठी माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात, माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्ही विकासासाठी त्यांच्या मागण्यांना पूर्ण करण्यासाठी लढाई लढणार आहोत. प्लीज.